विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे करुणासागर तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना त्रिवार अभिवादन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या प्रमुख आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, कायदेशीर सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याला अभिवादन करून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया वर्धा जिल्हा अंतर्गत हिंगणघाट तालुका या तालुक्याने 10 दिवसाची धम्म परिषद आयोजित केलेली आहे. आजच्या धम्म परिषदेचे आजच्या मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय भीमरावजी भुचे साहेब, त्याप्रमाणे अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष, वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष, त्याप्रमाणे स्टेजवर असणारे सर्व जिल्हा पदाधिकारी, माता भगिनी, बाल बालिका या सर्वांना सविनय जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली नागपूरच्या दीक्षाभूमीवरती फार मोठं ऑपरेशन केलं. या मानवरूपी पेशंटचं ऑपरेशन केलं आणि त्यांच्या शक्तीत 3 डॉक्टर होते. त्या 3 डॉक्टरला सांगितलं, बाबा रे, मी या पेशंटचं ऑपरेशन केलेलं आहे, यांना रोज पंचशीलीच्या गोळ्या देत चला, आर्य अष्टांगिक मार्गाच्या कॅप्सूल देत चला आणि संस्काराच्या मलमपट्ट्या करा, म्हणजे हा रोगी कायमचा बरा होईल. पण तो आमचा मानवतावादी डॉक्टर अवघ्या 53 दिवसात गेला आणि ह्या 3 डॉक्टरने आम्हाला पंचशीलीच्या गोळ्या दिल्या नाही, आर्य अष्टांगिक मार्गाच्या कॅप्सूल दिल्या नाही, संस्काराची मलमपट्टी केली नाही. कोण होते हे 3 डॉक्टर? ते 3 डॉक्टर होते क ख ग. क म्हणजे कांबळे, ग म्हणजे गवई आणि ख म्हणजे खोबरागडे. या लोकांनी आम्हाला क ख ग शिकवलं. या लोकांनी आम्हाला काय शिकवलं? क ख ग शिकवलं. याने आम्हाला पंचशीलीच्या गोळ्या दिल्या नाही, आर्य अष्टांगिक मार्गाच्या कॅप्सूल दिल्या नाही, संस्काराच्या मलमपट्ट्या केल्या नाही. हे राजकीय पुढारी आपल्या स्वतःच्या झोपड्या बांधल्या आणि लोकांकडून पैसे घेऊन साठे लोटे करून आमदार पद, खासदार पद, राज्यपाल पद असे घेत राहिले. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हा धम्म रथ गेले 68 वर्ष फक्त आंबेडकर घराण्यामुळे जिवंत आहे. ही धम्म चळवळ आंबेडकर घराणा नसता तर ही धम्म चळवळ कधीच संपली असते. कारण या राजकीय पुढाऱ्यांनी धम्म चळवळ नेलीच नाही. उलट त्यांनी या चळवळीला समांतर संस्था निर्माण केल्या. BC कांबळेंनी बुद्ध शासन सभा काढली, RD भंडाऱ्यांनी बौद्ध महासंघ काढला, तर काही भिक्षूंनी वेगळ्या वेगळ्या संघटना काढल्या. परंतु या धम्म चळवळीचं काम फक्त आंबेडकर घराणा यांनीच आज 68 वर्ष जिवंत ठेवलेले आहे. आणि खेड्यापाड्यामध्ये मीराताई आंबेडकर 48 वर्ष फिरल्या. आता डॉक्टरने त्यांना बंदी घातली. 14 साली त्याने आपला मुलगा दुसरा या धम्म चळवळीसाठी दिला. भीमराव आंबेडकर रोज पायाला भिंगरी बांधून फिरतात त्या धम्म चळवळीसाठी. आणि म्हणून बंधूंनो, मला वाटतं की कुणाची दिशा वेस्ट आहे तर कुणाची दिशा ईस्ट आहे. अरे, धम्म चळवळीला आंबेडकर घराणा हा एकच स्पेशालिस्ट आहे. धम्म चळवळीला आंबेडकर घराणा हेच एक स्पेशालिस्ट आहे. मगाशी उल्लेख झाला, कुणी भंतेजींनी संघटना काढल्या, कुणी नेत्यांनी संघटना काढल्या, कुणी संघटना काढल्या. संत कबीर म्हणतात, हम भी नकते तुम भी नकते भरा नकटो कामेला. हम भी नकते तुम भी नकते भरा नकटो का मेला. अरे उसमें था एक नाक वाला, वो भी नकटो का चेला. जे बाबासाहेबांच्या संघटनेला बेमा म्हणून वेगळ्या वेगळ्या संघटना काढतात, कुत्र्याच्या छत्री सारख्या त्या संघटना राहतात, पावसाळा संपला की ते विरून जातात. म्हणून आपली एकच संघटना अमर आहे,
ती म्हणजे भारतीय बौद्ध महासभा. ही संघटना समुद्र आहे. काही माणसं आमच्याकडे शिकतात, केंद्रीय शिक्षक होतात, बौद्धाचार्य होतात, शिक्षक होतात आणि मग या संस्थेतून सोडून जातात. पण या संस्थेमध्ये जी किंमत आहे ती बाकीच्या संस्थेमध्ये किंमत मिळत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण पुन्हा एकदा या आंबेडकर घराण्यावरती निष्ठा ठेवूया. भारतीय बौद्ध महासभा हीच आमची संस्था. आपण मनामध्ये कुंगाट बांधावी आणि या संस्थेला तनमन धनाने मदत करावी अशा त्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.